मिरज तालुक्यातील कळंबी येथे पेट्रोल पंपावरील दरोडा प्रकरणी पोलिसांनी 3 संशयित दरोडेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे। सोमवारी त्यांना न्यायालयात हजर केली असता त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। तर चारशेट्टे शिंदे वय 26 राहणार सिद्धेवाडी, रणजित अशोक भोसले 23 वड्डी, सुरेश रवी भोसले वय 22 राहणार टाकळी असे अटक केलेल्या 3 आरोपींची नावे आहेत। मिरज तालुक्यातील कळंबी येथे पेट्रोल पंपावर देवदर्शनासाठी जात असताना विश्रांती घेत असलेल्या 4 चाकीतील कुटुंबाला चाकूचा धाक दाखवून मारहाण करून लुटण्याचा प्रकार गुरुवारी मध्यरात्री 1:30च्या सुमारास घडला होता। यामध्ये जवळपास 1,69,000चा मुद्देमाल, ज्यामध्ये 3 तोळे दागिने आणि 15,000ची रोख रक्कम असा ऐवज लुटला होता। या प्रकरणामुळे पोलिसांची धावपळ उडाली होती। फिर्यादी चंद्रकांत बाविकाडी आपल्या कुटुंबासहित देवदर्शनासाठी सोलापूरहून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना गुरुवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास मिरज तालुक्यातील कळंबी जवळ रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या सह्याद्री पेट्रोल पंपावर विश्रांतीसाठी त्यांची 4 चाकी थांबवली व त्यामध्ये सर्व कुटुंब झोपी गेले होते। रात्री 1:30च्या सुमारास या ठिकाणी 8 ते 10 दरोडेखोरांनी गाडी जवळ घेऊन गाडीचे दरवाजे उघडून कुटुंबाला चाकूचा धाक दाखवून त्यांना बाहेर खेचून मारहाण करत त्यांच्याकडील किमती ऐवज काढून घेतला होता। सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधिकारी रणजित तिप्पे, विक्रम पाटील, पंकज पवार, उपनिरीक्षक गुरव, रवींद्र भापकर, पांडुरंग मुंडे, हेमंत ओमसे, शशिकांत जाधव, सचिन मोरे, विकास भोसले, संग्राम पाटील, सुनील देशमुख, प्रदीप कुंभार, वसंत कांबळे, सुहास कुंभार, संजय कांबळे यांच्यासह मिरज उपविभागीय पोलीस विभाग आणि सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने संयुक्त कारवाई केली आहे। नमस्कार, मी प्रणिल गिल्डा, SGPO मिरज। आमच्याकडे मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन येथे 24 तारखेला पहाटे कळंबी येथील एका पेट्रोल पंपजवळ एक दरोड्याचा प्रकार घडला होता, ज्यामध्ये हैदराबाद येथून देवदर्शनासाठी निघालेल्या एका क्रुझर गाडीमध्ये काही लोक निघालेले होते। देवदर्शन करून जात असताना कोल्हापूरकडे जात असताना हायवेवर त्यांनी कळंबी येथील पेट्रोल पंपाजवळ आश्रयासाठी ते थांबले। ते तिथे थांबलेले असताना साधारण 7 ते 8 इसमांनी त्यांच्यावर जबरदस्तीने त्यांच्याकडील ऐवज लुटला। साधारण 1,69,000चा ऐवज त्यांनी त्यांच्याकडून जबरीने चाकूचा धाक दाखवून काढून घेतलेला होता। सदर घटनेच्या अनुषंगाने तक्रारदाराने आमच्याकडे तक्रार दिली असता जो गुन्हा दाखल केला, त्या गुन्हे तपासामध्ये आम्ही काही कोम्बिंग ऑपरेशन केले, काही संशयित वस्त्यांमध्ये काही ठिकाणी। त्या ठिकाणाहून 26 तारखेला कोम्बिंग ऑपरेशन करत असताना आम्हाला यातील संशयित 3 आरोपी मिळून आले। त्या 3 आरोपींची जे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून खात्री केली, आमच्याकडे जे CCTV फुटेज होतं त्यामधून खात्री केली। त्यात तरबेज उर्फ तबऱ्या 4 शिट्या शिंदे, रणजित अशोक भोसले आणि सुरेश रवी भोसले हे 3 आरोपी आम्ही आज रोजी अटकेत घेतलेले आहेत आणि 30 तारखेपर्यंत त्यांची पोलीस कोठडी आम्हाला मिळालेली आहे। सदर जे पूर्ण ऑपरेशन केलेलं आहे, सदर जो पूर्ण तपास केलेला आहे, या आरोपींना पकडण्याचं जे काम आहे, ती कारवाई आहे, त्यामध्ये प्रामुख्याने मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन, त्यात त्यांचे DB पथकाचे प्रमुख API तिप्पे, त्यांचे सर्व अंमलदार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अंमलदार, त्यांचे अधिकारी पवारसाहेब API पवार, त्यासोबतच मिरज शहर पोलीस स्टेशनचे DB पथकाचे प्रमुख API विक्रम पाटील आणि त्यांची टीम, तसेच महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनचे DB पथक प्रमुख PSI गुरव आणि त्यांची टीम, या सर्वांनी एकत्रितपणे ते अभियान राबवून या 3 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे। सदर पोलीस कोठडी दरम्यान पुढील तपास करून उर्वरित 4 ते 5 आरोपींची नावे निष्पन्न करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत।